दिवाणी दावा दाखल झाल्यापासून त्या दाव्याचा निकाल लागेपर्यंत त्या दाव्याच्या सुनावणीमध्ये किंवा कामकाजामध्ये अनेक प्रकारचे टप्पे असतात आणि त्या टप्प्यावर त्या गोष्टी करणं किंवा त्या गोष्टींची पूर्तता करणं हे अत्यंत गरजेचं किंबहुना आवश्यक असतं. पण गंमत अशी की आजही बहुतांश सर्वसामान्य लोकांना आणि काही अंशी वकील वर्गाला सुद्धा या दाव्याच्या टप्प्यांची पुरेशी माहिती नाही. त्यामुळे नेमका काय झालं की काय करायचं असतं, काय झालं की काय करणं आवश्यक आहे, कशानंतर काय करता येत नाही, ह्या गोष्टी बहुतांश लोकांना माहिती नसतं. असंच एक महत्वाचं उदाहरण गेल्या काही दिवसांमध्ये माझ्यासमोर वारंवार आलं, ते म्हणजे कैफियतीचं. आता कैफियत म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा आपण दावा दाखल करतो, त्या दाव्याच्या अनुषंगाने प्रतिवादीला समन्स हे मिळतात, त्याच्यानंतर तो हजर होतो. त्याच्यानंतर प्रतिवादींनी त्यांचं म्हणणं लेखी देणं, याला कैफियत असं म्हणतात. म्हणजे वादीचा जो दावा असतो, त्याला प्रतिवादीचं उत्तर म्हणजे कैफियत. आता याबद्दल अनेक लोकांनी गेल्या काही दिवसांमध्ये मला वारंवार हे विचारलं होतं, जे वादी होते, की प्रतिवादीने आता कैफियत दाखल केलेली आहे, तर त्याला आता आपल्याला उत्तर द्यायला लागेल ना? किंवा त्याला आपल्याला उत्तर कसं द्यायचं? किती कालावधी असतो? तर ही एक अत्यंत मूलभूत चूक आहे. दाव्याला एकदा कैफियत आली, की त्या कैफियतीला परत उत्तर देण्याची सर्वसाधारणतः कोणतीही कायदेशीर तरतूद आपल्याकडे सध्या तरी उपलब्ध आणि प्रचलित नाहीये. कारण असं जर ते टेबल टेनिससारखं चालू राहिलं, तर ते दाव्याचं कामकाज पुढे कधी जाणारच नाही. म्हणजे मग दावा झाला, की त्याला कैफियत येणार, मग कैफियतीला परत उत्तर येणार, मग त्या उत्तराला परत प्रत्युत्तर येणार. ह्या जर अशा संधी वारंवार पक्षकारांना मिळत राहिल्या किंवा देण्यात आल्या, तर ते प्रकार कधी संपणारच नाहीत आणि ते प्रकरण पुढच्या टप्प्यावर कधी जाणारच नाही. त्यामुळे तुम्ही जर वादी असाल, तर एक कायम लक्षात ठेवा, की सर्वसाधारणतः तुमच्या दाव्याला कैफियत आली, की त्या कैफियतीला उत्तर द्यायची गरज नसते किंवा ते उत्तर देण्याची कायदेशीर तरतूद किंवा प्रथा सध्या तरी आपल्याकडे प्रचलित नाही. अर्थात याला अपवाद सुद्धा आहे. म्हणजे दावा दाखल झाला, त्याला कैफियत आली आणि कैफियतीला प्रत्युत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. काही नवीन मुद्दे त्याच्यात मांडायचे आहेत. असं जर वादीला वाटत असेल, तर तसं तो न्यायालयाला कळवू शकतो आणि न्यायालयाला जर असं वाटलं, की या कैफियतीचं एकंदर व्याप्ती किंवा त्यातील मुद्दे बघता, या कैफियतीला उत्तर देण्याची परवानगी वादीला मिळणं गरजेचं आहे, तर अशी परवानगी वादीला मिळू शकते. पण सर्वसाधारणतः कैफियत आली, की त्याला थेट उत्तर देता येत नाही. कैफियत आली, तर त्याला उत्तर द्यायचं असेल, तर मूळतः तेवढं आधी सबळ कारण पाहिजे आणि ते सबळ कारण जे असतं, ते न्यायालयाला पटलं पाहिजे आणि न्यायालयाच्या पूर्व परवानगीने वादीला त्या कैफियतीला उत्तर देता येतं. पण या जर 2 गोष्टी नसेल, म्हणजे सबळ कारण नसेल किंवा न्यायालयाची पूर्व परवानगी नसेल, तर कैफियतीला उत्तर देण्याची भानगड आपल्याकडे नाही. मग बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, की दावा आला, कैफियत आली, मग आता पुढे करायचं काय? तर सर्वसाधारणतः दावा दाखल झाला, त्याला सगळ्या प्रतिवादींची कैफियत आली, की ते प्रकरण पुढे मुद्दे निश्चिती करता म्हणजे फ्रेमिंग ऑफ इश्यूज करता जातं. म्हणजे वादी आणि प्रतिवादी यांनी दाखल केलेला दावा आणि कैफियत या दोन्हीचा एकत्रित विचार करून या दाव्यामध्ये नक्की वादाचे मुद्दे कोणते आहेत, ते न्यायालय निश्चित करतं आणि त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने पुढची सुनावणी होते आणि अंतिम निकाल सुद्धा त्या मुद्द्यांच्या अनुषंगानेच येत असतो. म्हणून दावा दाखल झाला, त्याला कैफियत आली, की त्याला उत्तर वगैरे द्यायचं नसतं. अशा भानगडीत कृपया पडू नका. अर्थात मगाशी आपण ज्या अपवादाची चर्चा केली, तो अपवाद आहे. अपवादात्मक परिस्थिती जर तुमच्या प्रकरणात उद्भवली असेल, तर अपवादात्मक परिस्थिती आहे. म्हणून न्यायालयाच्या पूर्व परवानगीने तुम्ही कैफियतीला सुद्धा उत्तर देऊ शकता. पण गेल्या एक 15 वर्षाच्या कालावधीमध्ये किमान माझ्यावर तरी अशी काही वेळ आलेली नाहीये, की मी दावा दाखल केलाय, त्याला कैफियत आलेली आहे आणि त्याला उत्तर द्यायलाच पाहिजे असं काहीतरी त्या कैफियतीने निर्माण केलेलं आहे. असा किमान माझा तरी अनुभव नाहीये. पण तुम्हाला जर तशी शक्यता वाटत असेल, तर त्याबाबत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्या मार्गदर्शनानंतर जर तुम्ही अशा निष्कर्षापर्यंत आलात, की ह्याला उत्तर देणं गरजेचं आहे, तर एक कायम लक्षात ठेवा, की थेट उत्तर देता येणार नाही.
त्याच्याकरता न्यायालयीन पूर्व परवानगी आवश्यक असेल. त्यामुळे सगळ्यात पहिले न्यायालयीन पूर्व परवानगी करता अर्ज करा. त्या अर्जाने जर तुम्हाला परवानगी मिळाली, तर कैफियतीला उत्तर दाखल करता येऊ शकेल. पण सर्वसाधारणतः कैफियत आली, की उत्तर देण्याची पद्धत आपल्याकडे नाही. आता याच्याच पुढचा थोडासा एक मुद्दा आपण घेऊया. काही वेळेला काय होतं, प्रतिवादी हे कैफियतीबरोबर प्रतिदावा म्हणजे काउंटर क्लेम सुद्धा दाखल करतात. म्हणजे वादीचं प्रतिवादी विरुद्ध जे म्हणणं आहे आणि ज्या मागण्या आहेत त्याला तर प्रतिवादीकडनं उत्तर येतच. शिवाय प्रतिवादीचं वादी विरोधात काय म्हणणं आहे आणि काय मागण्या आहेत हे प्रतिदाव्याद्वारे न्यायालयात दाखल करण्यात येतं. मग जेव्हा प्रतिदावा दाखल केला जातो, तेव्हा मात्र वादी त्या प्रतिदाव्याला उत्तर, जबाब, कैफियत देऊ शकतो. किंबहुना ते देणं गरजेचंच आहे. म्हणजे दावा तुम्ही केला, त्याला नुसती कैफियत आली, तर उत्तर द्यायचा प्रश्न येत नाही. पण जर तुम्ही दाखल केलेल्या दाव्याला कैफियत आली आणि त्याच्याबरोबर प्रतिदावा सुद्धा जर आला, तर त्या प्रतिदाव्याला उत्तर देणं हे तुमचं कर्तव्यच आहे आणि त्या प्रतिदाव्याला तुम्ही निश्चितपणे उत्तर देऊ शकता. अन्यथा कैफियत आली की त्याचा अभ्यास करायचा. मुद्दे निश्चित झाले की सुनावणीच्या वेळेला त्यातले कुठले-कुठले मुद्दे ग्राह्य धरलेत, त्याच्यावर आपल्याला कसे साक्षी पुरावे देता येतील, याचं नियोजन मुद्दे निश्चितीनंतर आपण करू शकता. पण तोवर कैफियतीला उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. हा विषय तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.